तुला काय म्हणायचंय? डॉक्टर. मला काय म्हणायचंय? डॉक्टर. डॉक्टर. सचिन सुखदेव अरुण सुखदेव. वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज. आपण चाललोय फोटो काढायला गोट्याच्या इकडं. तुम्ही आवाज बघू शकता. मला काही दाखवाय नाही रे, तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. गाईज आपण आलोय गोट्याच्या घरी. हा, गोट्याच्या घरी आलोय. गोट्या आरसा पुसत जा कधीतरी. कधीच नाही पुसणार. गोट्याच्या घरी आलोय, पण विषय असा आहे, गोटे हातपाय तोंड धुतोय. असा विषय आहे. आणि आता आपण रील काढणार आहे, ते तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही बघू शकता कसा दिसतोय मी आज. कमेंट करून सांगा कसा दिसतोय. पाहू शकता तुम्ही आणि बघू पण शकता कसा दिसतोय. कसा दिसतोय चॉकलेट ना. राय तुला गोटे किती दिले आम्ही? 5 दिले का? 10. तू किती दिले ते आम्हाला? काहीच नव्हतं दिलं. आणि आम्ही किती दिल्या तुला? 10. 10 दिल्या का? की 10 आहेत काय गोट्या? 6. ह्याला तुला अर्धी बाटली दिली. पवनशेट आल्यात. पवनशेट हाय करावं असं ना, हाय नीट असं 2 बोट ना. सचिनचा कोण आहे ते सांग. भाव. सचिनचं नाव सांग पूर्ण. सचिन सुखदेव अरुण सुखदेव. सचिन अरुण सुखदेव. हा. आणि तुला मोठ्यापणी काय बनायचंय? काय मलाच नाही माहिती. तुझं नाव काय आहे या? कार्तिक पूर्ण. कार्तिक भगवान पल्लारे. हा, कार्तिक भगवान पल्लारे. मोठ्यापणी काय म्हणायचंय? सुवर. चोर. पोलीस म्हणले मेरा दिल बस तिथे बस. इकडं बरं तिला बसून दे केला का? हाय करा. ते कुठं फोन आणतो मध्ये? हाय करा बरं ना. हाय करा असं. हाय करा की. हा है मेरे हाथ में है. ए अरे हाय करा की. हाय कर तिथे. चला एकदा. हा बळा बस. कार्तिक बस थांब. कार्तिक बस. कार्तिक सचिनला एक शिवी दे. इकडं बघ. सचिनला एक शिवी दे. तुला सारखं मारतो ते. इकडं बघ. इकडं बघ की. तिथे सोडलंय त्याला. हा, कार्तिकला तिथं सोडलंय. तुम्हाला मोठेपणी काय बनायचंय? डॉक्टर. मला डॉक्टर. तुला काय बनायचंय? डॉक्टर. मला काय बनायचंय? डॉक्टर. तुला काय बनायचंय? डॉक्टर. मला काय बनायचंय? डॉक्टर. तुला काय बनायचंय? डॉक्टर. मला काय बनायचंय? डॉक्टर. 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 मला पोलीस. हा, तुला काय? पोलीस. आणि तुला काय? डॉक्टर. तुला डॉक्टर. तिला डॉक्टर. तुला काय? डॉक्टर. तुझं नाव काय? रेणुका. तुझं नाव काय? गौरी. तुझं नाव काय बाळा? सार्थक. सार्थक. शाबास शाबास. अशीच मेहनत करा. प्रगती एक दिवस नक्की आहे तुमची. चालतंय जावा. बाय बाय करा. बाय बाय. गोट्याचं रान बघा. रानात किती पिकतय. कडू गावात ड्रिप. यो ही पिरू होय गोट्याचं. काय गोट्याचा पिरू बघा. बघा पिरू. आणि इकडं बघा, इथं बसलाय डरामन. ही नावशी जात. तुझा बाप मारायचाय का? का देतय लागा पाहुणे. सांग रे. माजूर बर का तुम्ही. माजूर माजलाय. काय पिरू. इकडं तात्याची बघा मेहनत मुलांनो. ह्याचा काय कलर जाय ना. आणि ही काय केलंय ता? पेरू किती लावलाय ता?
उरलेले रोप कोणची ही लगा गोटे औषधाचा पंप गोट्या पाहुण्या अयो तिकडं बाया खुरपतात अरे गोट्या ही खुरपून काढलंय वाटतं आताच हा गावात इथं बी गावातच चालतं ना हा काही नारळाची बागेची अरे चल की का गाइस इधर फोटोशूट चालू है पवन को मुतने को लगी है और किट्टू आया है किट्टू हाय कर ले किट्टू को गोटे गए घर के आजू को छोड़ने के लिए गए पवने इधर उतरा है आणि इधर नीचे नदी आहे गोट्याचं रान इथं आहे आता इथं त्याला पेरू लावायचा आहे सॉरी उजवीस रान नीट केलेलं आहे तुम्ही पाहू शकता गहू लावायचा आहे गहू ही नदी आहे पुढे तिथं मासे धरते अशा तऱ्हेने आहे गोट्या पवन शेठ किट्टू तिथंच थांब पवन शेठ अशा तऱ्हेने रील शूट चालू आहे माझी झाली आता माझी काय दाखवलं नाही ह्यांनी बरं का आता चॅनल ह्यांचा आहे ना भाऊ का ते हाय कर आला पवन तुफान टॅड्याव टॅड्याव येडा कर तुम्ही सांगत होतो मला वाटलं तेवढंच काढायचं 1 2 3 स्टार्ट फुलच घेतला गाड्यानं बरी तिकडे कशाला बघतोय कोण आहे इथनं वर घ्यायचं आहे आता कुठनं 1 2 3 स्टार्ट चालू केला बस की गाडी हो. बघ करशील चालू काय विषय काय म्हणणं आहे ओम शेठ हा खुल्लम खुल्ला ह्याचा फोटो काढताना ब्लॉग काढला नाही त्यामुळे म्हणते परत फोटो काढायला जाणार आहे तोंड तर बघा ना खुल्लम खुल्ला काचील खुल्लम खुल्ला ए आणि किट्टू चॉकलेट हा पाहुण्या आपल्या दोघांचा तर फोटो दोघांचं फोटो तर काय काढलं नाही काढले का फोटो काढलं मग काय झालं तुझं काढलं एक तुझं काढलं नाही का फोटो तुला माझं परत काढ माझं परत काय? काढाय पाहिजे परत अरे परत जर काढलं आणि असं जर काढलं तरी तो काय दिसणार आहे का कलर बदल अरे पण एडिट मारून करू ना थांबा फोन आला कलेक्टरचा फोन आला दिसतो विशाल बरोबर बोल ना विशाल काय काय पाहुण्या काय आता इकडे खाली अरे. अड्ड्याव पवन शेट तयार आहेत अरे इकडे किट हा येऊ कसं आहे कशी पोजिंग आहे कॅमेरामॅन बी लय क्वालिटी ना खाली थोडा साध्या वाकाय ना किटो ऐकर येऊ चेक इट आउट चालायचं आता यांनी चुकीचा व्हिडिओ काढलाय जाहीर समज आहे आला आणि ह्याचा एक सुद्धा व्हिडिओ चांगला येणार नाही जाड आहे म्हणून अंगावर येते व्हिडिओ काय काढायचा थांब की नाही ना बस एवढं बेला तीच बाद झाले अरे डोले बाबा ही हानल बाबा ले चांगलं माग वाटलं तर जा अजून 2 3 हा जा आता अक्का दिस डबल हेड नको बरं का आपल्याला आता सांगते बघ आता अक्का दिसायला लागला
पवन शेठ. हे आमचे रोहन शेठ आगमन झालेलं आहे. बस का आता का दिसला रोहन शेठचं आगमन झालेलं. रोहन शेठ हाय करा. गाईज विषय काय झालाय, आलो मी माघारी जाऊन जेवण हे करून बसलो आणि विशाल शेट आले. ओळखलं का? लखन बोले टाकाटक खटाकट. खाटाखट टाकाट जावं लागणार नाही लागा जेवलं का. थोडं जेवलेलं 5 वाजता. अमोल शेटनी मोठा निर्णय घेतला आम्ही शेटला व्हिडिओ मधली क्वालिटी आलीत. हो. गट्याला दिसतोय मोबाईल ना. अरे ती लॉकच पडलंय स्क्रीनचं. लॉक नसतंय वरचं पॅटर्न हा हेच पडलं आहे. ते म्हणतोय बारामतीला जावं लागेल. मग कधी जायचंय तो. कुठं आपला मोबाईल नाही ना, आपण कशाला जायचं. अरे बाबाचा मोबाईल आहे की तुझ्या. अरे जाईन की माय मागे काम असतात तुम्हाला तर काय माहिती. काम असतात अरे काम असतं खायला का फिरतोय नुसता फिरतोय व्हय. अरे 8 तास तर कामातच असतो मी. काय बोलतोय 2-4 विशाल तास. मला कंपनीत मी काम केलंच नाही आज. मग 2 केलंच तास नाही, मला- निवांत असतो काय आपण. केलं मला 6 तास तर मोबाईल बघत होतो मोबाईल बाथरूमात मला. बघितला 10 वेळेस बाथरूम मध्ये गेलतो. हातच लावला नाही मला. त्याला सुपरवायझरला सध्या माहित नव्हतं की मी कामाला आलोय. त्याला माहितच नाही. तिकडे गेलो नाही बघितलं नाही त्याकडे. 4 वेळा आता बाथरूम मध्ये बाथरूमला असा हात टेकून मोबाईल बघत होता. कंटाळा आलता बसून त्यामुळे असं बसलं. काय करायचं माहितीये का भाऊ, हम्म. डायरेक्ट बादली उलटी बाटली करायची. नाही तर म्हणत तसली गोल. बादली नाही करणं, डायरेक्ट उलटी करायची आणि बसायचं. मग तर काय मग ते बाहेरच नसताना विशाल भाऊ निघला बाहेर. बादली नाही खुर्चीच निघर अकॅडमीत मी बी तीच करायचं. मेन बाप आहे. भावानं असले वाईट वळणाला जायचं नाही आपल्याला. वाईट वळण काय राहिलं.